सकाळपासून मी एवढं लाडकी बहीण ऐकतोय की लाडका जर्नलिस्ट स्कीम वगैरे काही आहे का विचारायचं होतं मला. नाही, आमच्या विरोधकांनी लाडका पत्रकार स्कीम चालू केली आहे. तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर विचार करा. एखाद्याचा लाडका दुसऱ्याचा दोडका असतो, त्याला काय असं असतंच असं नाही. काही लोकांना कला पण असते, ते सगळ्यांचे लाडके होऊ शकतात. बघा, आपण नेहमी असं सांगतो की राजकीय क्षेत्र असं आहे की अनसर्टनिटी इज द मोस्ट सर्टन थिंग इन पॉलिटिक्स. त्याच्यामुळे आज आपण काय चर्चा करतोय आणि उद्या काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर निश्चितपणे विधानसभेची निवडणूक एक आव्हान आहेच. पण कुठली निवडणूक आव्हानच असते आणि कुठल्याही दोन निवडणुका सारख्या नसतात. त्यामुळे तुम्ही जर मला विचाराल तर लोकसभेच्या निकालावर आधारित जर आमच्या विरोधी पक्षांनी आराखडे बांधले असतील की ते विधानसभा जिंकतील तर ते त्यांचे मनसुबे पूर्ण होतील असं मला वाटत नाही. आमच्याकडे जी काही मतं होती त्या मतांमध्ये शिवसेनेची मतं आणि राष्ट्रवादीची मतं ही ऍड होऊन आम्ही एका नंबरपर्यंत पोचू अशा प्रकारचं आमचं मत होतं. ते काही प्रमाणात झाले, पण या दोन्ही हे जे पक्ष होते हे नवीन फॉर्ममध्ये तुलनेनं नवीन असल्यामुळे त्यांना मतं ट्रान्सफर करण्याची जी काही त्यांची क्षमता होती ती मर्यादित होती. सो उदाहरणादाखल आम्ही शिवसेनेला जेवढी मतं ट्रान्सफर करू शकलो आणि त्यांच्याकडनं जी एक्सपेक्टेड मतं होती कदाचित ती पूर्ण त्यावेळी ते करू शकले नाही. पण हे विधानसभेत होणार नाही, कारण आता लोकांना हे फॉर्मेशन्स लक्षात आले. त्यामुळे आता विधानसभेमध्ये शिवसेनाही आम्हाला तेवढी मतं ट्रान्सफर करू शकेल. आणि विशेषतः ही जी आमची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहेत अजितदादांची, त्यांच्याकरता सगळ्यात डिफिकल्ट होतं वोट ट्रान्सफर. कारण वर्षानुवर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात राहिलेलो होतो. त्यामुळे तिथनं वोट आम्हाला ट्रान्सफर आम्ही देखील लिमिटेडच पकडला होता. पण माझं मत आहे की तेवढा देखील होऊ शकला नाही. आता ती स्थिती नाही आहे. पण तुमच्याकडनंही त्यांना ट्रान्सफर नाही झाला, पण आमच्याकडनं त्या प्रमाणात नाही झाला. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत बघणं ऐकणं हा एक वेगळाच अनुभव असतो. या मुलाखतीमध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराच्या पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारलाय. मराठी चहा बिस्किट पत्रकारांना यापुढे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारताना खूप सावध राहायला हवं. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस असं चोख उत्तर देतात की विचारणाऱ्याची सुद्धा फजिती होऊन जाते. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पत्रकाराने अनेक प्रश्न विचारले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करत महाभकास आघाडी आणि भकास आघाडीचे नेते कसे भंपक आहेत हे सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. तेव्हा आजचा हा देवेंद्रजींच्या मुलाखतीचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, पूर्ण बघा मित्रांनो. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, प्रपंच परिवाराने एक नवा उपक्रम सुरू केलेला आहे, एक नवं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्म आणि शास्त्र यांवर शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असलेले व्हिडिओज सादर केले जात आहेत. आपला धर्म आणि आपलं शास्त्र नेमकं कसं आहे, त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे हे आपल्या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तरच आपण आपल्या धर्मावर, आपल्या शास्त्रावर, नीती, संस्कार आणि संस्कृतीवर अभद्र टिप्पणी करणाऱ्यांना चोख उत्तर देऊ शकू. पितृपक्ष, श्राद्धविधी आणि श्राद्धादरम्यान कावळ्याचं महत्त्व यावर आधारित शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारा एक सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवर नुकताच आम्ही प्रसारित केलेला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि हिंदू धर्माची टिंगलटवाळी करणाऱ्या बेताल मूर्खांची तोंड बंद व्हावीत यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिंदूंची एकजूट वाढवण्यासाठी सहकार्य करा. हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व. मित्रांनो, आता बघूया देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विचारल्या गेलेल्या सगळ्या अडचणीच्या प्रश्नांची सुद्धा कशी चपखल आणि चोख उत्तरं दिलेली आहेत. सकाळपासून मी एवढं लाडकी बहीण ऐकतोय की लाडका जर्नलिस्ट स्कीम वगैरे काही आहे का विचारायचं होतं मला. नाही, आमच्या
विरोधकांनी लाडका पत्रकार स्कीम चालू केली आहे. तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर विचार करा. एखाद्याचा लाडका दुसऱ्याचा दोडका असतो. त्याला काय इलाजच नाही. असं असतंच असं नाही. काही लोकांना कला पण असते. ते सगळ्यांचे लाडके होऊ शकतात. असो सर, खरं तर तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही गेल्या वर्षी पण मुंबई तकच्या बैठकीमध्ये आलेला होतात आणि आपण अनेकदा या बाबतीमध्ये इंटरॅक्शन केलेलं आहे. लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण याबद्दल चर्चा केलेली होती. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण चर्चा करत गेलो, प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती बदलत गेली आणि नव्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीची मांडणी करावी लागलेली. तुम्ही स्वतः या गोष्टीकडे कसं बघता? गेल्या वर्षी आपण ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस तुमच्याकडे जवळपास 6 ते 7 खाती होती. त्याच्यानंतर जेव्हा आपण बोललो त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. आता आपण बोलतोय त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, त्याचे निकाल होऊन गेलेले आहेत. 1.5 वर्षामध्ये किती झपाट्याने परिस्थिती बदलली असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे विधानसभा तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग आहे? बघा, आपण नेहमी असं सांगतो की राजकीय क्षेत्र असं आहे की अनसर्टनिटी इज द मोस्ट सर्टन थिंग इन पॉलिटिक्स. त्याच्यामुळे आज आपण काय चर्चा करतोय आणि उद्या काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर निश्चितपणे विधानसभेची निवडणूक एक आव्हान आहेच. पण कुठली निवडणूक आव्हानच असते आणि कुठल्याही 2 निवडणुका सारख्या नसतात. त्यामुळे तुम्ही जर मला विचाराल तर लोकसभेच्या निकालावर आधारित जर आमच्या विरोधी पक्षांनी आराखडे बांधले असतील की ते विधानसभा जिंकतील तर ते त्यांचे मनसुबे पूर्ण होतील असं मला वाटत नाही. लोकसभेतले काही फॅक्टर होते जे आमच्या लक्षात आले, त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. काही नवीन आम्ही योजना केलेल्या आहेत ज्याचा एक परिणाम आम्हाला ग्राउंडवर दिसतोय. आणि साधारणपणे मला असं वाटतं की ज्या काही लोकांना वाटत होत्या, ज्या गोष्टी बोचत होत्या, त्या गोष्टी कशा नीट करता येतील याच्यावर आम्ही भर दिलेला आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये आव्हान असलं तरी ते आव्हान आम्ही पेलू शकू असं मला वाटतं. सर, मला तुमचा 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कारण तुमची 5 वर्षाची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द, 2.5 वर्षाची विरोधी पक्षनेता म्हणून, नंतर उपमुख्यमंत्री म्हणून आणि आता तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आणि त्याच्यामध्ये एक पार्टनर ऍड झालेला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सरकारचं काम आणि हे सगळ्या गोष्टी मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे. पण मला इंडिव्हिज्युअली तुमच्याबद्दल काही गोष्टी हे करायच्या आहेत. कारण प्रत्येक वेळेस 19 मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणून जो एक चेहरा लोकांसमोर ठेवला गेला होता तो मी पुन्हा येईन या स्वरूपामध्ये केला गेला होता. मी 5 वर्ष हे काम केलंय, मला परत यायचं आणि मला तुम्ही ही संधी द्या, अशा पद्धतीचं तुम्ही स्वतःचं वर्गीकरण केलं होतं आणि तुमच्या समर्थकांनी, तुमच्या अलायन्स पार्टनर्सनी सुद्धा एका पद्धतीने त्याला एन्डॉर्स केलं होतं असं आपण म्हणू शकतो. हळूहळू त्याच्यामध्ये काही फरक पडत गेला असं वाटतं का? फ्रॉम 2019 ऑक्टोबर ते सप्टेंबर ऑगस्ट 2024, आता सप्टेंबर येईलच 2024 मध्ये, देवेंद्र फडणवीस हॅज बिकम अ फिगर की ज्यांना सगळ्यात जास्त सध्या टार्गेट केलं जातं. तुमच्या अलायन्स पार्टनरकडे पण काही लोक दुर्लक्ष करतात, त्यांना पण सांभाळून घेतात, पण तुम्हाला मात्र सोडायला कोणी तयार नाहीये. असं तुम्ही काय केलंय 5 वर्षामध्ये की एव्हरीबडी, सगळ्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं पाहिजे? हे कसं काय शिफ्ट झालंय सगळं? असं आहे की मी असं म्हणेन की आमचे विरोधक हुशार आहेत आणि आमच्या विरोधात ज्या पक्ष आहेत त्यांच्याकडे 50-50 वर्षाचा अनुभव असलेले नेते आहेत आणि त्या नेत्यांना हे नेमकं कळतं की महायुतीचं शक्तिस्थान काय, कोणाला टार्गेट केलं पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईल, कोणावर वार केला पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईल. तुम्ही बघा, अलीकडच्या काळामध्ये नुकतंच माझ्या एक लक्षात आलं की एका कार्यक्रमामध्ये मी उद्धवजींवर टीका केली आणि त्यांच्या जे काही प्रोसेशन होतं त्यात कसे हिरवे झेंडे होते, पाकिस्तानचा झेंडा होता वगैरे मी बोललो. आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवसेनेपेक्षा देखील, म्हणजे उबाठा सेनेपेक्षा देखील काँग्रेसच्या नॅशनल हँडल्सनी आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या हँडल्सनी मला जास्त ट्रोल केलं. त्यामुळे त्यांनी ही रणनीतीच फायनल केली आहे की मला टार्गेट करायचं, माझ्यावर घाव घालायचा, कारण त्यांना माहिती आहे ताकद भाजपची मोठी आहे. आम्ही इतर 2 पक्षांना सोबत घेऊन चाललोय, 3 मिळून आमची ताकद बनते आहे, पण या ताकदीत सगळ्यात मोठी ताकद भाजपची आहे आणि म्हणून ते समजून त्या ठिकाणी असं करताय
त्याचा एक लिमिटेड फायदा त्यांना होईल, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही. किंबहुना ते ज्या प्रकारचं पोलरायझेशन करू इच्छितात त्यातनं मी काही न करता एक काउंटर पोलरायझेशन देखील उभं होत आहे, ज्याचा मला फायदा मिळेल, आम्हाला फायदा मिळेल, आमच्या महायुतीला फायदा मिळेल. नाही, पण सर कसं आहे, आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं, तुम्ही म्हणालात ती गोष्ट बरोबर आहे की 3 पक्षांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी हे शक्तिस्थान आहे. तुमच्या 100पेक्षा जास्त जागा आहेत. लोकसभेमध्ये तुमच्या 2019 मध्ये 23 जागा निवडून आलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जर आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर तुमचा लोएस्ट स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळाला. सो त्यांनी ऑलरेडी तिकडे बरोबर टार्गेट केलेलं आहे. या उलट एकनाथ शिंदेना तेवढा फटका बसला नाही. अजित पवार तर म्हणतात आम्ही 2च जागा लढवूया, खरं तर म्हणजे 5 सोडून देऊया, पण त्यांच्या पक्षाच्या म्हणून 2 जागा मिळवल्या. तर कुठेतरी त्यांनी जे टार्गेट केलं त्याचा त्यांना फायदा झाला असं वाटतं? ते मी असं म्हणणार नाही. याचं कारण बघा, तुम्ही जर लोकसभेचं अनालिसिस केलं तर आम्हाला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे, म्हणजे 0.3%चा फरक आहे. आमच्या 12 जागा अशा आहेत की ज्या 3% कमी अंतराने पडल्या आहेत. आणि एक टिपिकल पॅटर्न, धुळ्याचा जो पॅटर्न बघितला की 5 ठिकाणी आम्ही पुढे आणि एकाच या जागेमुळे आम्ही हरलो. तेच अमरावतीत झालं, तेच भिवंडीत झालं, तेच ईशान्य मुंबईत झालं, तेच उत्तर मध्य मुंबईत झालं. अशा सीटा तुम्हाला पाहायला मिळतील की हा एक टिपिकल पॅटर्न आहे जो तुम्हाला विधानसभेत रेप्लिकेट नाही करतायत. कारण विधानसभेत हे 34 जागांवरच हा पॅटर्न तुमचा तो थांबतो, त्यामुळे तो काही विधानसभेत तुम्हाला रेप्लिकेट करता येत नाही. पण त्याच वेळी एक लक्षात घ्या की आमच्याकडे जी काही मतं होती त्या मतांमध्ये शिवसेनेची मतं आणि राष्ट्रवादीची मतं ही ऍड होऊन आम्ही एका नंबरपर्यंत पोचू अशा प्रकारचं आमचं मत होतं. ते काही प्रमाणात झाले, पण या दोन्ही हे जे पक्ष होते हे नवीन फॉर्ममध्ये तुलनेनं नवीन असल्यामुळे त्यांना मतं ट्रान्सफर करण्याची जी काही त्यांची क्षमता होती ती मर्यादित होती. सो उदाहरणादाखल आम्ही शिवसेनेला जेवढी मतं ट्रान्सफर करू शकलो आणि त्यांच्याकडनं जी एक्सपेक्टेड मतं होती कदाचित ती पूर्ण त्यावेळी ते करू शकले नाही. पण हे विधानसभेत होणार नाही, कारण आता लोकांना हे फॉर्मेशन्स लक्षात आले. त्यामुळे आता विधानसभेमध्ये शिवसेनाही आम्हाला तेवढी मतं ट्रान्सफर करू शकेल. आणि विशेषतः ही जी आमची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहेत अजितदादांची, त्यांच्याकरता सगळ्यात डिफिकल्ट होतं वोट ट्रान्सफर. कारण वर्षानुवर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात राहिलेलो होतो. त्यामुळे तिथनं वोट आम्हाला ट्रान्सफर आम्ही देखील लिमिटेडच पकडला होता. पण माझं मत आहे की तेवढा देखील होऊ शकला नाही. आता ती स्थिती नाही आहे. पण तुमच्याकडनंही त्यांना ट्रान्सफर झाले नाही झाला, पण आमच्याकडनं त्या प्रमाणात नाही झाला. म्हणजे आमच्याकडनं आमचा नंबरच मोठा होता, पण जेवढा मी म्हणजे आपण इथे अनालिसिस करतो म्हणून सांगतो की जेवढे वोट आम्ही शिवसेनेला ट्रान्सफर करू शकलो, म्हणजे एकनाथजींना ट्रान्सफर करू शकलो, कदाचित तेवढे वोट आम्ही पहिल्या इन्स्टन्सला अजित पवारांना नाही करू शकलो. ही सगळी परिस्थिती विधानसभेत बदलते. पण देवेंद्रजी, तुम्ही अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट सांगताय. याचा अर्थ आपण असा काढायचा का की भारतीय जनता पार्टीची 100% मतं ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ट्रान्सफर झाली, त्याच्या बळावरती एकनाथ शिंदेच्या 7 जागा निवडून आल्या. व्हेरॅज तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं मतांच्या ट्रान्सफरची अपेक्षा होती तेवढी मतं ट्रान्सफर न झाल्यामुळे तुमचा स्ट्राईक रेट घसरला आणि तुम्ही 23 वरनं 9 वरती आला. हा त्याचा अर्थ काढला तर चुकीचा ठरेल? नाही, असं आहे की हा फार पॉलिटिकल अर्थ होईल आणि याचे अनेक अनर्थ देखील निघतील आणि मग त्याच्यावरच हेडलाईन होईल. त्यामुळे हे विदाउट मेकिंग अ हेडलाईन आय एम टेलिंग यू, म्हणून हे नीट समजून घेतलं पाहिजे की हे जरी जुने पक्ष असले तरी फॉर्मॅटिव्ह स्टेज मधले पक्ष आहेत. नवीन अवतारामध्ये त्यांचं पहिली निवडणूक आहे. त्यामुळे पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांचे सगळे मतं रिटेन होणं आणि ते रिटेन होऊन ट्रान्सफर होणं, कारण त्यांचा जो वोटर बेस आहे त्याचे 2 क्लेमंट आहे. इकडे उद्धवजी आहेत आणि एकनाथजी आहेत, इकडे पवार साहेब आहेत आणि अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा जो काही शेअर आहे पहिले रिटेन करणं आणि मग तो रिटेन करून ट्रान्सफर करणं इज अ बिग प्रोसेस. जी प्रोसेस एका निवडणुकीत ते करू शकत नाहीत हे आपणही समजून घेतलं पाहिजे. आता त्यांचं रिटेन्शन जे व्हायचं ते त्यांचं झालेलं आहे. नाव दे विल बी एबल टू ट्रान्सफर इट. म्हणजे आताही ट्रान्सफर झाले, पण आता ते जास्त ट्रान्सफर करू शकतील. आम्हाला भाजप म्हणून अलायन्सची सवय आहे, वोट ट्रान्सफर करण्याची सवय आहे. त्यामुळे आम्ही अतिशय लिलया ते ट्रान्सफर करू शकलो.
म्हणजे आय वुड से की आम्ही 90% आमची मतं ट्रान्सफर करू शकू. पण याच्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपावरती काही फरक पडेल का? कारण आता काय होईल की आता ते म्हणतील की अरे आता आमच्याकडे एवढी मतं आहेत, आमचा हा स्ट्राईक रेट, आत्ताच तुमच्या पूर्वीच मुख्यमंत्र्यांची मुलाखत झाली इकडे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा स्ट्राईक रेट स्पेसिफिकली सांगितला की त्यांचा काय येतो. त्या आधारावरती त्यांच्या सीट्स या जास्त ते मागू शकतील का? ते सांगू शकतील की आमचं स्ट्राईक रेट जास्त आहे. हे सीट शेअरिंगमध्ये निघू शकेल का? भाजप सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये थोडं वीक पडेल का मग त्याच्यामध्ये, डाव्यावरती त्याच्यामध्ये? साहिल, काही काळजी करू नका. आम्ही नीट सीट शेअरिंग करू. ज्याची जेवढी शक्ती आहे त्याला तेवढ्या जागा मिळतील. शेवटी प्रत्येकाला आपली शक्ती देखील माहिती आहे आणि आपल्या मर्यादाही माहिती आहेत. आम्हालाही आमची शक्ती आणि मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे मागताना प्रत्येकाला जास्तच मागावे लागतात. राजकारणामध्ये तोप मागितली की बंदूक मिळते. त्याच्यामुळे प्रत्येक जण मागताना जास्तच मागतो. पण प्रत्येकाला आपली ताकद माहिती असते. त्या ताकदीप्रमाणे आम्ही आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. मला असं वाटतं की दिशा देखील आमची जवळपास ठरलेली आहे. हा 2-4-5 जागांवर थोडी ओढताळ होईल, पण यावेळेस ती कमी होईल. कारण आमच्या हे देखील लक्षात आलं की लोकसभेमध्ये आम्ही काही जागा ज्या शेवटपर्यंत ताणून ठेवल्या त्याचा इलेक्शनवर परिणाम झाला आणि त्या ठिकाणी उशिरा घोषणा झाल्यामुळे काही ठिकाणचं इलेक्शन हे हातातनं निघून गेल्यासारखं देखील वाटलं. नाशिक किंवा म्हणून आम्ही आता प्रयत्न करू की लवकर झाला पाहिजे. पण सर, मी का हे विचारलं तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने राजकारणामध्ये मर्यादा माहिती असतात, पण राजकारण दुसऱ्याच्या मर्यादा समजून घेण्यावरती जास्त चालतं. तुम्हाला तर त्या गोष्टीची कल्पना आहे. आपल्या बरोबरच्या आणि आपल्या विरोधकांची मर्यादा माहित असेल तर आपण चांगलं राजकारण करू शकतो. लोकसभेमध्ये प्रत्येकाच्या मर्यादा त्याच्यामुळे ओपन झाल्या तसं नाही का वाटत? विदिन द पार्टनर्स ऑल्सो. आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की कोण किती प्रमाणात करू शकतं. आणि त्याच्यामुळे कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या 2 मुखपत्रांमधनं याचं जे अनालिसिस आलं लोकसभेच्या परफॉर्मन्सचं, त्याच्यामध्ये त्यांनी थेट अजित पवारांवरती टार्गेट केलं त्याच्यामध्ये. आणि ही जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली की हे का केलं त्याचं एक्सप्लेनेशन द्यायची किंवा समजावायची. असं मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जसा आमचा विचार करताय ना, आमच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट समोरच्यांना आहे. कारण तिथे प्रत्येकाला असं वाटतंय की आमच्यामुळेच जिंकलो आहे. त्याच्यामुळे आमचं अतिशय सोप्या पद्धतीनं आम्ही सीट वाटप करून टाकू. त्यांचं जे गणित सोपं दिसत होतं ते आता कठीण झालेलं आहे. त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री ऑलरेडी तयार झालेले आहेत, अनेक नेते तयार झालेले आहेत, अनेकांनी स्वतःकरता सीट वाटप केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी अलायन्समध्ये कुठलाही अलायन्स असो त्या ठिकाणी सीट वाटप करणं हे एक जिकरीचं काम असतं. पण आम्ही ते निश्चितपणे करू शकू हा मला विश्वास आहे. सर, लोकसभेमध्ये तुम्ही गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा लढवल्या. 25 तुम्ही 28 जागा यावेळेस लढवल्या भारतीय जनता पार्टीने. 2019 विधानसभेला भारतीय जनता पार्टीने 162 जागा लढवलेल्या होत्या. तुमचा क्लेम तोच असणार आहे अजून आत्ताच्याही परिस्थितीमध्ये का तुम्हाला नव्याने फेरविचार करावा लागेल त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने तुम्हाला सीट शेअरिंगसाठी जावं लागेल? असं आहे की बाहेर असं कळतंय की कुठेतरी असं सांगितलं जातं की 160 मिनिमम लढल्या पाहिजेत भाजपने जर त्यांचा स्ट्राईक रेट त्यांना. प्रश्न तो नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की लोकसभेमध्ये केवळ नंबर का पाहता, वोट पर्सेंटेज बघा ना. वोट पर्सेंटेजमध्ये आम्ही कुठे मागे गेलेलो नाहीये. भाजपचा इंडिव्हिज्युअल भाजप. मी तेच सांगितलं की पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आम्ही हरलो. जसं एकेका जागांनी आम्हाला हरवलं, एकेका पोलरायझेशनने आम्हाला हरवलं. पण ओव्हरऑल अर्थमॅटिक जर तुम्ही बघितलं किंवा ओव्हरऑल पर्सेंटेज बघितला, आमचा वोट शेअर कुठे खाली गेलेला नाही, तो तेवढाच आहे. त्याच्यामुळे आमची काही ताकद कमी झाली आहे त्यामुळे आम्ही कामी लढायचं असा विषयच नाहीये. निश्चितपणे मागच्या वेळेस जेवढे लढलो त्याच्या आसपासच आम्ही लढू. पण कन्सर्न एरिया तर आहेच ना. कारण लोकसभेचा एक अनालिसिस असं पण दिसतंय की काँग्रेस सारखा पक्ष जो 3 नंबरचा पक्ष होता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सडनली तो नंबर 1चा पक्ष झाला. आणि त्यांनी त्यांच्या कोअर भागामध्ये की जिथे काँग्रेस एकेकाळी स्ट्रॉंग होती, आदिवासी भाग असतील, विदर्भातले भाग असतील, मराठवाड्यातले भाग असतील, तिथे काँग्रेस एका पद्धतीने रिवाईव्ह झाल्यासारखी दिसते आपल्याला. आणि जो 14 आणि 19 भारतीय जनता पार्टीच्या बाजूने स्ट्रॉंगली उभा राहिलेला होता, ते कसं तुम्ही टॅकल करणार? कारण काँग्रेसचा बराचसा वोट शेअर त्या भागात नाही येतोय असं दिसतंय. असं हा वोट शेअर एक सूज आहे का मी म्हणतो. विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये जवळपास 30% मतं ही दलित आणि आदिवासी वोट आहे. मी मुस्लिम मतांचा विचारच करत नाही. 30% दलित आणि आदिवासी आहे.
आणि संविधान बदलणार आणि आरक्षण जाणार हा जो फेक नरेटिव्ह चालवला, याच्यामुळे या मतांचं पोलरायझेशन झालं आणि ही मतं आमच्यापासून दूर गेली आणि त्यामुळे ते निवडून आली आहेत. पण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा एकच निवडणूक चालतो ना. आज तो फेक नरेटिव्ह हळूहळू लोकांना समजला. दलित समाजातही लक्षात आलं, आदिवासी समाजातही लक्षात आलं. त्यांनाही हे लक्षात आलं की बाबा एक तर ही स्टेटची निवडणूक आहे, याच्यामध्ये संविधानाचा प्रश्न नाही आहे. त्यांना हे लक्षात आलं की आपली दिशाभूल झाली आहे. त्यामुळे ही जी सूज आली होती ती सूज उतरणार आहे. त्यामुळे ते जर हा विचार करत असतील की लोकसभेमध्ये आपल्याला एवढी मतं मिळाली म्हणजे आता ती विधानसभेत गॅरंटीड आहे, हे होणार नाही. चित्र बदललेलं असेल असं तुम्हाला वाटतं? बदललंच आहे, ऑलरेडी बदललंय. कारण कसं आहे की शेवटी लोकसभेमध्ये तुमच्याकडे मोदींच्या फेसचा आधार होता एका पद्धतीने. त्यांचा एक करिश्मा, त्यांची एक फिक्स मतं, अशा पद्धतीची मतं होती. खास करून शहरी भागामध्ये ती तुमच्या बाजूने पडत होती. यावेळेस मोदींचा फेस नाहीये. तुम्हाला शिंदेचा फेस घेऊन इलेक्शनला जायचंय. लोकांना हे माहित नाहीये की तिथेही माहित नाही, तुमच्याकडेही माहित नाही की नंतर कोण होणार. तर हे तुम्ही चॅलेंज कसं बघणार आहात? मोदीजींचा फेस का नाहीये? मोदीजींचा फेस आहेच. सगळ्यांना हे माहिती आहे की या सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार उभं आहे. उद्याच्या काळामध्ये या सरकारला केंद्राचा भक्कम पाठिंबा असणार आहे. हे लोक निवडून आले तर केंद्र सरकार पाठीशी असल्यामुळे वेगानं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे. आणि लोकांनी 2.5 वर्षाचा काळ बघितला ना की ज्यावेळी प्रत्येक गोष्टीकरता केंद्र सरकारला जबाबदार धरलं जायचं. म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही, आपल्या अकर्मण्यकरता फक्त पासिंग द बक ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे हे केंद्रांनी केलं नाही, हे केंद्रांनी केलं नाही, हे केंद्रांनी केलं नाही. म्हणजे यांना जेवण देण्यापासून तर सगळं केंद्रांनीच करावं असं हे बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदीजींना मानणारा जो मतदार आहे तो पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही 3 वेगवेगळे मुद्दे सांगितलेत की या गोष्टींमुळे लोकसभेमध्ये जो काही परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये दिसला तो दिसला. हे संविधान बदलण्याचं नॅरेटिव्ह देशभर होतं, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मध्य प्रदेशमध्ये जाणवला नाही, गुजरातमध्ये जाणवला नाही, काही प्रमाणामध्ये छत्तीसगडमध्ये जाणवला नाही, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये बिहारमध्ये जाणवला नाही. बिहारमध्ये अनएक्सपेक्टेडली एनडीएचा परफॉर्मन्स चांगला होता. महाराष्ट्रातली परिस्थिती एक विशिष्ट परिस्थिती होती असं वाटत नाही का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले, त्याच्यावरती जे दावे केले गेले, त्याचा पण इम्पॅक्ट हे कुठेतरी लोकांना आवडलं नाही असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला सांगितलं की आमचा याच्याशी संबंध नाही, आणि नंतर मग ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः काही ठिकाणी स्टेटमेंट केलं की मी परत आलो आणि 2 पक्ष फुटले, त्याचा पण इम्पॅक्ट कुठेतरी झाला असं वाटत नाही का तुम्हाला सर? पहिली गोष्ट तर मी एकदाच बोललो आणि ते गमतीत बोललो, आणि तो कुठलाही ऑफिशियल कार्यक्रम नव्हता किंवा तो कुठल्याही चॅनलचा कार्यक्रम नव्हता. पण इकोसिस्टीमने ते बरोबर पकडलं आणि इकोसिस्टीमने ते चालवलं, पण ठीक आहे, ते त्यांचं काम आहे. पण हे सातत्याने आम्ही सांगितलं की कोणी कोणाचा पक्ष फुडू शकत नाही. त्या पक्षातल्या महत्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटलेले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे किंवा पवार साहेबांकडे ज्यावेळेस इकडे शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षामध्ये आता आमचं कुठले फ्युचर नाही, कारण इकडे आदित्य ठाकरेंचं फ्युचर आहे, इकडे सुप्रिया सुळेंचं फ्युचर आहे, आणि दुसरं एक कुचंबळा त्यांची व्हायला लागली, इकडे शिंदे साहेबांची कुचंबळा व्हायला लागली की ज्या गोष्टींकरता आपण पक्षामध्ये आहोत किंवा जी आयडिओलॉजी आपण सांगतोय एक्झॅक्ट त्याच्या उलट आपण करतोय, अशा अनेक गोष्टी घडल्या. त्याच्यामुळे ती जे पक्ष आहेत ते पक्ष त्या ठिकाणी फुटले. पण एक गोष्ट मला सांगा, म्हणजे ही पण नरेटिव्ह जो तयार करतो की खूप बाबा सिंपती, आता आपण असा विचार केला तर जर सिंपती होती समजा, तर सगळ्यात जास्त सिंपती कुठे असायला पाहिजे होती? मुंबईपासून कोकणापर्यंत. काय अवस्था आहे? कोकणात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, आणि मुंबईतही जर तुम्ही टोटल मारली तर आम्हाला शिवसेनेपेक्षा 2 लाख मतं जास्ती आहेत मुंबईमध्ये, किंवा आमच्या 16 पैकी 14 जागा पुढे आहेत मुंबईमध्ये. म्हणजे जो अर्थमॅटिक मी सांगितला त्या अर्थमॅटिकवरच फक्त त्यांना जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे जर सिंपती असायला पाहिजे होती तर मुंबई आणि कोकणात असायला पाहिजे होती, ती तर कुठे दिसत नाही. पण एनसीपीची किंवा नाही, एनसीपीचे तुम्ही बघा, एनसीपीनी हा एक गोष्ट निश्चित आहे की पवार साहेबांनी अतिशय अनुभवाने सीटा निवडल्या. म्हणजे याचं त्यांना क्रेडिट आपल्याला द्यावं लागेल की त्यांनी अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे असा नीट अभ्यास करून त्यांनी त्या सीट्स निवडल्या. नाहीतर मग ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ज्या सीट्स निवडल्या आहेत म्हणजे कमी जागा घ्यायच्या,
पवार साहेब आताही तेच करतील मला असं वाटतं की कमी जागा घ्यायच्या पण निवडून येणाऱ्या जागा घ्यायच्या, स्ट्राईक रेट जास्त, स्ट्राईक रेटच्या जागा घ्यायच्या. त्यामुळे पवार साहेबांनी अशी सिंपती बाबा मिळाली आणि त्याच्यामुळे खूप मतं मिळाल्यात अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणजे उदाहरणादाखल समजा बीडची जागा ते निवडून आले, 6,000 मतांनीच आले ना. कुठली सिंपती आहे त्यात? पोलरायझेशनवर आले. जे पोलरायझेशन त्यांनी केलं त्याच्या आधारावर ते आले. त्यामुळे मला कुठेही असं वाटत नाही की सिंपती वगैरे आहे. मीडियातल्या काही लोकांना निश्चितपणे वाटतं की सिंपती आहे आणि तेच रोज ढिंडोरे पिटत सिंपती आहे, सिंपती आहे, सिंपती आहे. मला हे सांगा, एक मिनिट मी तुम्हाला विचारतो, पवार साहेबांनी किती पक्ष फोडले आजपर्यंत? पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावाने आहे. देशामध्ये जर कॉम्पिटिशन घेतली पक्ष फोडण्याची तर गोल्ड मेडल तर पवार साहेबांना मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक इकोसिस्टीमला पकडून हा जो काही एक सिंपथी फॅक्टर तयार केला जातो, थोडा चालतो पण फार नाही चालत. मुळात दावा असा केला गेला की पक्ष फोडणं आणि पक्ष फोडल्यानंतर नाव आणि चिन्ह ताब्यात घेणं या दोन गोष्टींमधला एक फरक कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा इम्पॅक्ट बसला कुठे असं वाटतं? तुम्ही राजकारण म्हटलं की पक्ष आमदार इकडे तिकडे. साहिल, एवढं सगळं जर होतं तर 43.6% आम्हाला, 43.9% त्यांना, 0.3%चाच फरक काय? मग कमीत कमी 4%, 5%चा तर फरक पाहिजे होता. बट सर, आपण बघितलं 2019 मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी 51% होती, जी घसरून 43.6% पर्यंत आली. काँग्रेस एनसीपी 34% होती, जी वाढून 43. याचं सरळ कारण आहे की नाही? याचं सरळ कारण आहे, याचं कारण आहे की पक्ष फुटले, त्यामुळे रिअलाइनमेंट झाल्या. तिकडे 3 राहिले, इकडे 3 राहिले. एकदम क्लिअर आहे ते. हे आपल्याला पॉलिटिकल अर्थमॅटिक दिसतच आहे. सो यू सी अनदर रिअलाइनमेंट इन असेंब्ली. तुम्हाला असं वाटतं की असेंब्लीमध्ये पुन्हा एकदा एक नवीन रिअलाइनमेंट होईल? मी तर असं म्हणतो की असेंब्लीमध्ये ही जी काही सूज होती आणि हे जे अर्थमॅटिक होतं, या दोन्ही उतरणार आहेत. त्याच्यामुळे जे पोलरायझेशनची मतं घेऊन ते 43.6%, 9% पर्यंत पोहोचले, ते आता पोहोचू शकत नाही. दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती. मी गेल्या वेळेस पण तुम्हाला खरं तर हा प्रश्न विचारलेला होता. 14 ते 19 तुम्ही अत्यंत टाईट शिप चालवलं, ज्याला आपण म्हणतो की फायनान्सेसवरती कंट्रोल, कुठल्या योजनांना पैसे द्यायचे नाही द्यायचे, काही गोष्टी नाही करायच्या, त्याच्यासाठी तुमच्यावरती टीकाही झाली, बऱ्याच सगळ्या गोष्टी झाल्या. या उलट आता आपण असं बघतोय की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये नी जर्क रिॲक्शन म्हणतो, त्या पद्धतीने पटकन एक योजना जाहीर करण्यात आली ज्याचा 7,000 कोटीचा भार, म्हणजे त्या योजनेचा नाही, बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी पकडून. हा फरक कुठे झालाय? तुम्ही जे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जी एक मानसिकता ठेवली होती, जे एक लॉजिक त्याच्यामध्ये ठेवलं होतं की पैसे खर्च करताना विचार करून खर्च केले गेले पाहिजेत, किंवा काही गोष्टींमुळे लोकांच्या आयुष्यात फरक पडत नसेल तर तिकडे खर्च नाही केले गेले पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टींना निवडणुकीच्या राजकारणामध्ये फाटा मिळतो असं तुम्हाला वाटतं का? खास करून आत्ताच्या ज्या योजना आपण बघतो. मला काय वाटतं की प्रॉब्लेम असा झालाय की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात ना, त्याच्याकडे फार कोणी लक्षच देत नाही. किंवा 2-2.5 वर्षात आम्ही काय बदल केले आहेत याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मला आज सांगितलं पाहिजे की आम्ही रेकॉर्ड केला. आम्ही 1.5 वर्षामध्ये 9,000 मेगावॅटचं सोलर जनरेशनचे डिस्ट्रीब्युटेड प्लांटचं काम सुरू केलं आणि पुढच्या 15 दिवसात अजून 5,000 मेगावॅटचं, म्हणजे 1.5 वर्षामध्ये 14,000 मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड सोलर आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय. याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे की आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो, 8 रुपयांनी ती वीज आपल्याला पडते आणि शेतकऱ्याकडनं ₹1.25 आपण घेतो. आता ही जी सोलरची वीज आहे ही आपल्याला 3 रुपयाला पडेल, म्हणजे युनिट मागे 5 रुपये आपण वाचू. आणि जेवढी शेतकऱ्यांची डिमांड आहे ही सगळी सोलरवर नेणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल. आणि हे किती दिवसात होईल? फक्त 2 वर्षात होईल. कारण 2 वर्षात केलं तरच त्यांना 30% त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे वेगानं काम चालू झालंय. तुम्ही विचार करा की सगळ्या फिडर्सवर, फिडरच्या 3 किलोमीटरच्या एरियामध्ये जमीन त्या ठिकाणी शोधून काढून ती जमीन अलॉट करून त्याच्यावर टेंडर करून त्याच्यावर काम सुरू करणं, 14,000 मेगावॅट. एवढंच नाही तर पंप स्टोरेज प्रोजेक्ट 32,000 मेगावॅटचे आम्ही एमओयू केले. त्यातले 5,000 मेगावॅटचं आमचं टेंडरिंग देखील झालं. उर्वरित टेंडरिंग आमचं होत आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर एकटं ऊर्जा क्षेत्र जर आपण बघितलं
तर या क्षेत्रामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आलेली आहे. आणि या क्षेत्राचं चित्र इतकं बदलतंय की 2030 साली आपण 50% वीज आपली सौर ऊर्जेवर अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं करू, जी आज 13% आहे, 13%. इतक्या वेगाने होणारे हे फरक आहेत. किंवा आपण इरिगेशनचं, मी माझे हे आहेत म्हणून माझे सांगतो, ओव्हरऑल सरकारचं मी सांगू शकतो. इरिगेशनच्या सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर 123 ज्या योजना आहेत त्यांना फेर प्रशासकीय मान्यता आपण दिली. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं की लोकांना जे अशक्य वाटायचं, वैनगंगा नळगंगा योजना, की ज्यातनं विदर्भ पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, पूर्णपणे. या ज्याच्यामध्ये 62 TMC पाणी, 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येते. आणि कुठली येते? सगळ्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याची. आणि कुठली जमीन येते? जी 100% कोरडवाहू आहे. म्हणजे कोरडवाहूची शेती ही विदर्भामध्ये इतिहासात जमा होऊ शकेल अशा प्रकारचा प्रकल्प, हा सगळ्या गोष्टी करून आम्ही तो मंजूर केला. आणि आता त्याचं टेंडर आम्ही काढतो. त्याचवेळी नार पार हा प्रकल्प, की ज्यातनं नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातला सगळा दुष्काळी भाग 10 TMC पाणी मिळेल. हे आता अंतिम टप्प्यात मी पोहोचलो. पुढच्या 15 दिवसात त्याला टेंडर स्टेजला मी आणतोय. किंवा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी आणणं, जे आमचं तुटीचं खोर आहे, की ज्या ठिकाणी पाणी आलं तर संपूर्ण जो आमचा मराठवाडा आहे हा दुष्काळमुक्त होईल. कारण मी ही शपथ घेतली होती की मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. असा प्रकल्प हा आता अंतिम टप्प्यापर्यंत मी आणलेला आहे. आणि जवळपास या महिन्याच्या शेवटी तोही मी कॅबिनेटपर्यंत आणील. आणि त्याही प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता घेऊन त्याचं देखील काम आम्ही सुरू करू. अशा अनेक पाथ ब्रेकिंग गोष्टी आम्ही ज्या केलेल्या आहेत. आणि मी हे नाही, मी एक डिपार्टमेंटचं सांगायला लागलो तर मी म्हणजे तुमचा सगळा वेळ त्याच्यामध्ये जाईल. ज्या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आपण या ठिकाणी पूर्ण करून दाखवतो आणि इतक्या कमी कालावधीत दाखवतोय. आता हे ठीक आहे की या गोष्टी सांगितल्याने TRP पण मिळत नाही, याच्यावर कोणाला ट्रोलिंग देखील करता येत नाही, याच्यावर काही निगेटिव्ह न्यूजही तयार करता येत नाही. त्याच्यामुळे याची बातमी फारशी होत नाही. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की 2014 मध्ये विदर्भ सिंचन घोटाळ्यावरनं चर्चा सुरू होती आणि आज इकडे विदर्भामध्ये कोरडवाहू जमीन सिंचनाखाली कशी तुम्ही आणणार याच्याबद्दल तुम्ही बोलताय. ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. पण तरी सुद्धा सर, हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कसं बघताय की या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सरकारांना हा सगळा जो भार आहे तो कशा पद्धतीने हँडल करता येऊ शकेल? कारण शेवटी 22,000 कोटीच्या तुटीचं बजेट आहे आपलं आणि तेवढ्या पद्धतीत तेवढं आपल्यावरती कर्ज पण आहे. या परिस्थितीमध्ये आपण हे कसं काय हँडल करणार आहोत पुढच्या काळामध्ये? साहिल, तुमच्यासहित सगळ्यांना माझा प्रश्न आहे. राहुल गांधी म्हणतात खटाखट 8,500 रुपये महिन्याला देईल. मी तेच म्हणतो. नाही, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की राहुल गांधी 8,500 रुपये कसे द्याल. आणि आम्ही 1,500 देऊ म्हणतो तर प्रत्येक जण आम्हाला विचारतंय कसं देणार. नाही. राहुल गांधींकडे सोन्याचा हंडा आहे, राहुल गांधीकडे झाड आहे ज्याला पैसे लागतात, राहुल गांधीची लॉटरी लागली आहे, राहुल गांधींनी डाका टाकलाय. काय नेमकं आहे? मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या बजेटमध्ये जेवढा स्कोप आहे त्या स्कोपवर आधारित आम्ही आमच्या योजना तयार केल्या आहेत. आम्ही या योजना राबवतोय आणि आमच्या योजना सस्टेनेबल कशा आहेत? उदाहरणादाखल सांगतो. उदाहरणादाखल आम्ही शेतकऱ्यांना फ्री पॉवर म्हटली. आता मी जे सोलरवर आणलेलं आहे त्याच्यामुळे फरक काय पडतोय? फरक असा पडतोय की पॉवर परचेस जी कॉस्ट आहे ती कमी होईल, ती 10,000 कोटींनी कमी होते. आणि सबसिडी, क्रॉस सबसिडी ही 5,000 कोटींनी कमी होते. म्हणजे आम्ही जेवढे पैसे वाचवणार आहेत त्याच्यापेक्षा कमी पैसे हे आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फ्री पॉवर देण्याकरता लागणार आहेत. ही सस्टेनेबल योजना आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे ही काही आमचे शिंदे साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करायची आणि मग विलासरावांनी येऊन ती बंद करायची अशी घोषणा नाही आहे. पण विलासरावांनी त्यावेळेस हेच सांगितलं होतं की ही योजना सस्टेन करणं डिफिकल्ट आहे कारण एवढे पैसे सरकार आणणार कुठून, हाच त्याच्यामधला मुद्दा होता. तुम्हाला आठवत असेल की मी म्हणूनच म्हणतो की त्यांच्या घोषणेत आणि आमच्या घोषणेतला फरक हा आहे की आम्ही आपलं पांघरुण पाहून आपले पाय पसरलेले आहेत, त्यामुळे हे पांघरुण आम्हाला पुरणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की मला घसा बसलाय म्हणून पाणी पितोय, नाहीतर उद्या सोशल मीडियावर सुरू होईल की यांच्या उत्तरामुळे पाणी प्यायला लागतं.
प्रश्न हाच होता की नाही, ज्यांना दाखवायचं ते म्यूट करूनही दाखवू शकतो. नाही, मला हे विचारायचं होतं की हे इनेव्हिटेबल झालंय का आता, की फ्री बीजच्या घोषणा डिक्लेअर केल्याशिवाय निवडणुका लढता येत नाही. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. काँग्रेसने सुद्धा महालक्ष्मी जी घोषणा केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वर्षाला आम्ही 1,00,000 रुपये खात्यामध्ये टाकणार आहात. तुम्ही सुद्धा 1,500 रुपये दर महिन्याचा तुम्ही हे केलेलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये आपण त्याचा रिझल्ट बघितला की मध्य प्रदेशमध्ये त्या योजनेवरती भारतीय जनता पार्टी हरेल वाटत असताना जिंकून आली, अशा पद्धतीने सांगितलं गेलं होतं. तर आता अशा पद्धतीच्या योजना, अशा पद्धतीनेच राजकारण महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही देशामध्ये सगळ्याच ठिकाणी सगळ्याच राज्यांमध्ये अशा घोषणा आपल्याला बघायला मिळतात. हे इनेव्हिटेबल झालंय असं वाटतं का तुम्हाला? हे एक सायकल आहे. बेसिकली तुम्हाला एक सांगतो की आपल्या जगात जर आपण बघितलं सगळीकडे तर हे एक सायकल असतं की तुम्ही सुधारणा करता, सुरुवातीला तुम्ही ज्या सुधारणा करता त्याचं लोक स्वागत करतात, पण त्या सुधारणांमधनं काय हार्डशिप तयार होते. लॉंग टर्म हार्डशिप लोक सस्टेन करू शकत नाही. मग लोकांना पुन्हा असं वाटतं की थोड्या पॉप्युलिस्ट घोषणा झाल्या पाहिजेत, काही फ्री वीज मिळाल्या पाहिजेत, असं एक सायकल चालत असतं. त्याच्यामुळे त्या सायकलचा एक भाग आहे. किंबहुना मला असं वाटतं की विशेषतः काँग्रेसने ज्यावेळी असं त्यांच्या लक्षात आलं की सगळं करून देखील आपल्याला मतं मिळत नाही, तर त्यांनी अधिक तीव्रतेनं ते कल्चर आणलं. आणि मग राजकारणामध्ये अशा प्रकारचं कल्चर आल्यानंतर तुम्ही हे म्हणू शकत नाही की आम्ही हे करणार नाही. तुम्हाला ते करावं लागतं. इट इज इनएव्हिटेबल. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही सरकारचं अल्टिमेट एम काय असलं पाहिजे, तर ती आर्थिक शिस्त असली पाहिजे, ती सस्टेनेबल योजना असल्या पाहिजेत. पण त्याचसोबत कधी कधी काही योजना एक व्यापक लोकहित डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला घ्याव्या लागतात. तशा प्रकारच्या या योजना ज्या आम्ही घेतलेल्या आहेत. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्या सगळ्यात महत्वाचा म्हणण्यापेक्षा खूप चर्चेत असलेला प्रश्न आहे तो आरक्षणाच्या संदर्भातला. आणि ज्या पद्धतीने या योजनांच्या संदर्भात आपण बोललो त्याच पद्धतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा पुढे येत असतो. मग ती कर्नाटकमधली निवडणूक असेल, गुजरातमधली निवडणूक असेल, महाराष्ट्रातली निवडणूक असेल, इव्हन मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्या पद्धतीने नवीन जातींना इन्कॉर्पोरेट करून घेण्याच्या दृष्टीने तो मुद्दा येत असतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्याबद्दल खूप चर्चाही आपली त्यामध्ये झालेली आहे. का तुम्हाला असं वाटतंय की जरांगे पाटलांच्या प्रत्येक भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट आहे? देवेंद्र फडणवीस आणि आजकाल छगन भुजबळ, पण अदरवाईज तुमचे इतर दोन पार्टनर टार्गेट नाही आहे. देवेंद्र फडणवीस इज द टार्गेट. जरांगे पाटील जेव्हा केव्हा म्हणतात ते तुमच्याबद्दलच त्यांचं टार्गेट असतं आणि अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये कधी कधी त्यांचं हे सुरू असतं. हे कशामुळे सुरू आहे? तुम्हालाच का टार्गेट केलं जातं? तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. सरकार आमचं तिघांचं आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, पण केवळ मी टार्गेट होतो. बरोबर. त्याचसोबत माझा दुसरा सवाल आहे की मी मराठा समाजाला आरक्षण दिलं, मी ते हायकोर्टात टिकवलं, मी जोपर्यंत होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलं. उद्धव ठाकरे आले, त्याच्यानंतर ते आरक्षण गेलं. ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आरक्षण देण्याबद्दल काही प्रयत्न केला नाहीत. शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांनी कधी ते आरक्षण दिलं नाही. 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करीन, आपला जीव देईल. त्यांनी दिली नाही, त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. 82 पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला. त्यानंतर 3 वेळा मुख्यमंत्री पवार साहेब झाले. त्यानंतर सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं, कधी ते मिळालं नाही. पहिल्यांदा मी दिलं, त्यानंतर शिंदे साहेबांनी ते आरक्षण दिलं. माझ्याच काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही रिवाईव्ह केलं आणि आज 1 लाख उद्योजक त्यातनं तयार झाले. माझ्याच काळात सारथी आम्ही सुरू केली, ज्या सारथीतनं आज IAS अधिकारी आणि MPSCचे पोरं त्या ठिकाणी निघून राहिले. माझ्याच काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांना 50% फी सवलत आपण दिली आणि त्यासोबत हॉस्टेलची योजना दिली. त्यासोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर त्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला. हे सगळे निर्णय माझ्या काळात झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. सवाल मला विचारू नका, सवाल तुम्ही जरांगे पाटलांनाच विचारा किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना विचारा. विचारले ना? नाही, त्यांनाच विचारा की हे सगळं असताना ज्यांनी दिलं नाही, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं, त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत. ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत. आणि आम्ही तिघांचं सरकार असताना फक्त मला एकट्याला टार्गेट करतात.
याचा अर्थ काय आहे? यातच त्याचं उत्तर आहे. सर, शेवटी मला एक विचारायचं की या पुढचं काय? कारण मधल्या काळामध्ये अनेक वेळा अशा बातम्या आल्या की तुम्ही दिल्लीत जाणार, म्हणजे त्या बातम्या तर 19 पासून सलगच येत आहेत, पण आता फार रेग्युलरली येत आहेत की तुम्हाला दिल्लीत अध्यक्ष म्हणून घेऊन जाणार. पण तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला अजूनही असं वाटतं की मुख्यमंत्री होण्याची एक संधी आहे, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का दिल्लीत काम करायचं आहे? तुमची काय इच्छा आहे? प्रश्न वेगळा आहे आणि उत्तर वेगळं अपेक्षित आहे. काय हुशार माणूस आहे बघा. नाही सर, तुम्ही जे उत्तर द्याल ते अपेक्षित आहे, माझी कसली अपेक्षा नाही. असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आपला निर्णय आपण करत नसतो. आपला निर्णय पार्टी करते. मी यापूर्वी सांगितलंय, पार्टीने जिथे सांगितलं, ज्या पदावर सांगितलं, जसं सांगितलं तसं काम आपण करू. एक गोष्ट निश्चित आहे की आत्ता तरी मला जी माझी पार्टी समजते, माझी पार्टी मला महाराष्ट्रामध्ये ठेवेल, महाराष्ट्रात काम करायला सांगेल असं मला वाटतं. पण त्यांनी सांगितलं नाही दुसरीकडे करायचं आहे. अगदी मला मणिपूरला जाऊन काम करायला सांगितलं तर मणिपूरला जाऊन काम करेन, मला काही अडचण नाही आहे. पण आत्ता तरी मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे. आणि मुख्यमंत्री वगैरे होणं हा काही माझा अजेंडा नाही. माझा अजेंडा एकच आहे, महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचं आणि ते आम्ही आणून दाखवू. देवेंद्र फडणवीस, खूप खूप धन्यवाद. मला अपेक्षा नव्हती की तुम्ही काय उत्तर द्याल, पण ठीक आहे. सध्या आम्ही या उत्तरावरती समाधान मानून घेतो. पण मुंबई तकच्या बैठकीमध्ये सलग दुसऱ्यांदा तुम्ही आलात आणि आमच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं घेतली दिलीत, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी. थँक्यू सर सो मच. फडणवीसजी, मी 2 मिनिटं तुम्हाला स्टेजवर थांबण्याची विनंती करते. प्लॅनेट मराठीचे आलोक ठाकूर, अमित कुलकर्णी आणि रोहन शहा यांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि आपण त्यानिमित्ताने आज देवेंद्र फडणवीस मुंबई तक बैठकमध्ये आलेले आहेत, त्यानिमित्ताने त्यांचे धन्यवाद मानूयात. देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टच करून टाकलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाचं पोलरायझेशन झालेलं होतं, ज्याचा महाभकास आघाडीला भरपूर प्रमाणामध्ये फायदा झाला. सोबतच भारतीय जनता पक्षाचं जे मतदान आहे ते अजितदादा पवार यांना तितक्या मोठ्या प्रमाणावर झालं नाही, ही कबुली द्यायला सुद्धा खूप मोठं मन लागतं मित्रांनो. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही सुद्धा दिलेली आहे की जे लोकसभेला झालं ते विधानसभेला अजिबातच होणार नाहीये. भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना शिंदे गट असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो, तिघेही महायुतीचा भाग आहेत आणि विधानसभेला महायुतीच्या या 3ही पक्षांचे समर्थक, पाठीराखे आणि मतदार एक दिलाने सगळ्यांना मतदान करतील. जागा वाटपाच्या प्रश्नाबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत दिलखुलास असं उत्तर दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व तर आहेतच, शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या घडीला इतका निष्कलंक नेता दुसरा कोणीही दिसून येत नाही. आणि हाच पोटशूळ भोंगा राऊत आणि कोमट रावांना रोज सकाळी उठतो. या दोघांनाही जळीस्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच दिसतात. ज्याप्रमाणे मुघलांना संताजी धनाजी रात्री स्वप्नात दिसायचे, तसे कोमटरावांना आणि भोंगा राऊतांना स्वप्नात सुद्धा देवेंद्र फडणवीसच दिसत असतील आणि हे दचकून उठत असतील. एक अत्यंत सक्षम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा मान मिळवलेला आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता आणि त्यांचं समर्थन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत, त्यांनी दिलेली उत्तरं तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्राद्ध, पक्ष आणि त्यानिमित्त निषिद्ध असलेल्या कावळ्याचं महत्त्व नेमकं काय आहे याची माहिती देणारा सुंदर असा व्हिडिओ नक्की बघा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा, तो व्हिडिओ नक्की बघा. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, हिंदू आणि हिंदूंचं अस्तित्व हे हिंदूंच्या एकजुटीवरच टिकून आहे. आपल्या धर्म आणि शास्त्रांवर बावळटसारखी टीका करणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी हिंदू प्रपंच हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंचशी जोडले जा. हिंदू धर्म, शास्त्र, नीती
रीती, संस्कार, संस्कृती यांबद्दलची शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेली माहिती नक्की जाणून घ्या. तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवा. जे लोक आपल्या धर्मावर बेतालपणे टिंगल करतात त्यांच्या तोंडावर हे व्हिडिओ फेकून मारा मित्रांनो. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, भारत माता की जय, जय श्री